Hello student, our next point is necessity of solid waste management. What is the necessity of solid waste management? काय गरज आहे? So for preventing environmental pollution and to keep the surrounding clean, to reduce the pollution and also to clean the surrounding. Second, for energy as well as fertilizer production, and though that to generate work and employment opportunity. That means by using this solid waste, we can bury it under the soil, and from this we can generate or we can get a good fertilizer, good manure, natural or organic manure. Similarly, if it is used in a biofertilizers or it is used in a biogas plant, then it gives fuel also. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की कामही वाढेल आणि एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढू शकते. To reduce the strain on natural resources, through the treatment of solid waste. मग सॉलिड वेस्टपासून तयार झालेलं जे काय फ्युएल असेल, मॅन्युअर असेल, की त्याच्यामुळे जी नॅचरल रिसोर्सेस आहे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन LPG यांचं कन्झम्पशन कमी होईल आणि ते प्रिव्हेंट होतील, ते सुद्धा टिकतील. टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ अँड टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि यामुळे जर पोल्युशन कंट्रोल झालं तर ॲटोमॅटिकली हेल्थ आणि क्वालिटी जी आहे लाईफची ती मेंटेन होईल आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन व्हायला मदत होईल. इट इज द नीड ऑफ अन आवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट practices to avoid the possible problems due to solid waste generated from urban and industrial areas and to maintain a clean environment. आता सध्या ही खूप महत्त्वाची गरज आहे की अर्बन एरिया आणि जी डेव्हलपमेंटल किंवा इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामध्ये तयार होणारं जे काही सॉलिड वेस्ट मटेरियल आहे, सॉलिड वेस्ट आहे, ते व्यवस्थित प्रॉपरली मॅनेज केलं तर त्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते रिड्यूस होतात. For this purpose, we should implement measures like increasing the efficiency of production process so that minimum waste will be generated, reducing garbage production by recycling and reuse of waste material. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जी इफिशियन्सी आहे ती प्रोडक्शनची, जे सॉलिड वेस्ट प्रोडक्शनची इफिशियन्सी आहे ती कमी करणं आणि त्याच्या अपोजिट त्याचं जे काही रियूज आहे, रिडक्शन आहे किंवा रिसायकलिंग आहे याची प्रोसेस इन्क्रीज करणं. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने मॅनेज करता येईल पहा. सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. सगळ्यात पहिला पॉईंट येतो सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. म्हणजे सॉलिड वेस्ट त्यातसुद्धा वेट आणि ड्राय या पद्धतीने. त्यानंतर ड्रायमध्ये सुद्धा रिसायकलेबल मटेरियल सेपरेट आउट करणं. म्हणजे ते जर कॅरेक्टराईज केले आणि त्यानुसार ते जर सेपरेट आउट केले तर नक्कीच त्याच्यामुळे बेनिफिट भेटतो. सेकंड आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे जे डिकम्पोज होतात आणि त्याच्यापासून मॅन्युअर मिळू शकतं, फर्टिलायझर मिळू शकतं, खत मिळू शकतं, ते बनवणे. सेफ लँड फिल साईट्स, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी पॉप्युलेशन नाही, लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी हे जे काय वेस्ट मटेरियल आहे ते फिल करणं, त्या ठिकाणी टाकणं. वर्मी कंपोस्टिंग म्हणजे जे काही अर्थवर्मसारखे आहेत, ग्राउंड अर्थवर्म म्हणजे आपण त्याला गांडूळ म्हणतो, त्याच्यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, गुड मॅन्युअर मिळू शकतं. नेक्स्ट इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दॅट इज लँडफिल मेथड. म्हणजे इंडस्ट्रीमधून निघालेले जे काही पॉयझनस सबस्टन्स आहे, वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट करून तयार झालेले सॉलिड वेस्टला कोणत्या तर एका अशा निर्जन वस्तीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी लोक राहत नाही, पोल्युशन होण्याचे चान्सेस कमी आहे, अशा ठिकाणी ते डंप करणं, त्या ठिकाणी बरीड करणं. पायरोलायसिस, दॅट इज एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल बायोगॅस, बायो इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे त्याला हाय एनर्जीने किंवा हाय हीटने बर्न करून त्यापासून हीट एनर्जी प्रोड्यूस करून बायोगॅस किंवा बायो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करणे. अँड लास्ट वन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, दॅट इज द इन्सुलेशन. बायोमेडिकल वेस्ट जे आहेत की जे काही मेडिसिन वगैरे मिळतात त्या प्रॉपरली डिस्पोज करणं किंवा मेडिकल वेस्ट प्रॉपरली डिस्पोज करणं.
फॉर दॅट देर आर 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. एकदम सिंपल आहे. रियूज म्हणजेच पुनर्वापर. आफ्टर यूज मटेरियल्स शुड बी रियूज फॉर सम अदर पर्पज. काही वस्तू ज्या आहेत त्या आपण पुन्हा वापरू शकतो इतर गोष्टींसाठी, त्याला रियूज म्हणतो आपण. सेकंड वन रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. रिफ्युजेबल or refusal to use articles made from non-degradable articles like plastic and thermocol. जे प्लास्टिक आणि थर्मोकॉल आहे की जे डिकम्पोज होत नाही लाखो हजारो वर्षापर्यंत, असे जे मटेरियल्स आहेत ते रिफ्यूज करणं यूज. थर्ड वन रिसायकल म्हणजेच पुनर्चक्रीकरण, पुन्हा नवीने करून वापरणे. प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. फॉर एक्झाम्पल पेपर अँड ग्लास कॅन बी रिसायकल्ड. याच्यात आपण सुद्धा मेटल्स जे आहेत ते सुद्धा रिसायकल करू शकतो. सो इट इज अ रिसायकलिंग प्रोसेस ड्यू टू विच द वेस्ट मटेरियल सॉलिड वेस्ट कॅन बी रिड्यूस. नेक्स्ट रिथिंकिंग म्हणजे पुनर्विचार करणे, पुन्हा विचार करणे असा त्याचा अर्थ आहे. रिथिंकिंग आवर हॅबिट्स, ॲक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन अ कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हॅरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. म्हणजे आपण हा विचार करू शकतो की आपल्या हॅबिट्स कसे आहेत ते आर द गुड ऑर बॅड, की आपण एन्व्हायरमेंट क्लीन ठेवतो आहे की खराब करतो आहे. ॲक्टिव्हिटीज आपण काय रोज काम करतो आहे, कशा पद्धतीने बिहेव करतो आहे, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचे परिणाम जे काय एन्व्हायरमेंटवर होतात आपण डेली लाईफमध्ये, त्याचा विचार करणं. जर आपण बॅड हॅबिट्स असेल तर त्या दुरुस्त करून गुड हॅबिट्समध्ये कन्वर्ट करणं. नेक्स्ट वन रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे. रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. ओल्ड मटेरियल्स शुड बी रियूज. वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. रिड्यूस आपण काय काय कमी करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जे रिसोर्सेस लिमिटेड आहे लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांचा वापर कमी करणे, की ज्यामुळे ॲटोमॅटिकली जी काही नॉन रिन्युएबल सोर्सेस आहे त्याच्यावरती ताण येणार नाही आणि ते लिव्ह लाँग किंवा लास्ट लाँगपर्यंत टिकू शकतात. सेकंड आहे ओल्ड मटेरियल शुड बी रियूज. जे ओल्ड मटेरियल आहे जे आपल्याला आहेत त्याच्यापासून आपण नवीन काहीतरी बनवून वापरू शकतो. वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. अशी काही वस्तू जे आपल्याला यूजफुल नाही पण दुसऱ्याला आहे ती अल्टर करून किंवा देऊन, डोनेट करून किंवा सेल आउट करून ती दुसऱ्याला सुद्धा वापरण्यासाठी येऊ शकते फेकून देण्यापेक्षा. यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. आणि यूज अँड थ्रोचे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत आपण मोस्टली पाहतो पेन्स किंवा वेगवेगळे टेन्साइल्स आहेत, डिशेस आहेत, स्मॉल कप आहेत, हे सगळे आपण अवॉइड करू शकतो. रिसर्च महत्त्वाचा पॉईंट आहे. रिसर्च शोध संशोधन कशावरती, तर कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल्स दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. मग अशा काही वस्तू आहेत ज्या सध्या वापरत नाही त्यांचा रियूज कशा पद्धतीने करता येईल त्यावरती रिसर्च करणं आणि त्याच्यावरती उपाय शोधणं. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक दिवस करण्यात मजा नाही, रोज त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. सो रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस की सर्वांनी या पद्धतीने बिहेव करणं, पोल्युशन अंडर कंट्रोल आणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सॉलिड वेस्ट जे आहे ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी महत्त्वाचं आहे. फॉलोइंग द लॉ अँड रूल्स रिलेटेड टू वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर टू डू सेम. म्हणजे इतरांना आपण मोटिवेट करू शकतो की कशा पद्धतीने ते बिहेव करू शकता, गुड बिहेव करू शकता आणि एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन करू शकता. Think about it. Some habits are described below. Do we have those habits? If so, how does it help to waste management? First, following the 3R mantra. 3R mantra कोणता आहे? Reduce, reuse and recycle. Reduce म्हणजे वापर कमी करणे, ज्या वस्तू नॉन डिग्रेडेबल आहे, घातक आहे, पोल्युशन क्रिएट करणार आहेत त्यांचा वापर कमी करणं. रियूज अशा वस्तू ज्या आपण पुन्हा वापरू शकतो जुन्या झाल्या तरी. अँड रिसायकल प्लास्टिक सोडून जे काही ग्लास, रबर,
or the metals which can be recycled. Throwing plastic wrappers of chocolate, ice cream, biscuit, etc. into a dustbin, avoiding littering. म्हणजे इकडे तिकडे टाकण्याऐवजी डस्टबिनमध्येच जे काय प्लास्टिक रॅपर्स आहे चॉकलेट आईस्क्रीमचे ते टाकणं. नेक्स्ट, अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टेड युझिंग क्लोथ बॅग ऑर बॅग्स प्रिपेअर्ड फ्रॉम ओल्ड साडीज, बेडशीट, कर्टन. म्हणजे घरच्या घरी बनवलेले जे काही बेडशीट, कर्टन किंवा जुन्या साड्यांपासून बनवलेल्या बॅग्स आहे त्या वापरणं, पेपर बॅग्स वापरणं आणि प्लास्टिक बॅग अवॉइड करणं. Using both sides of paper for writing, reusing greeting cards and gift papers. जे काय नोटबुक्स आहेत त्यावरती असलेले पेजेस दोन्ही बाजूने लिहून यूज करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय ग्रीटिंग कार्ड्स किंवा गिफ्ट पेपर्स आहे ते रियूज करणं, पुन्हा ते सेंड करणं अदर्स पीपल. अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर अँड प्रेफरिंग टू यूज वन्स ओन हँकरचिप्स. स्वतःचाच रुमाल वापरणं, टिश्यू पेपर अवॉइड करणं, त्याच्यामुळे सुद्धा सॉलिड वेस्ट कमी होऊ शकतं. यूजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज. रिचार्जेबल बॅटरीज वी कॅन यूज अगेन अँड अगेन, बट लेड बॅटरीज वेन दे आर डेड दे हॅव टू थ्रो, दे आर नॉट यूज. Implementing various programs of solid waste management and educating, encouraging the family and society in the regard. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाटिक असेल किंवा भाषण असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन जी सोसायटी आहे, समाज आहे, त्यांना याच्याबद्दल एज्युकेट करणं आणि त्यांना एनकरेज करणं, प्रोत्साहन देणं. अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल्स लाईक पेन्स, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, टेट्रा पॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. म्हणजे यूज अँड थ्रोचे जे काही मटेरियल्स आहे ते शक्यतो अवॉइड करणं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर आवर लाईफ. America is the largest producer of electricity from solid waste. Japan has developed the projects of production of threads, paper and other useful articles or materials from banana peeling. म्हणजे काय तर अमेरिका आणि जपानने सॉलिड वेस्ट मटेरियलपासून काहीतरी रियूज करणं, रिसायकल करणं ही प्रोसेस सुरू केलेली आहे. अमेरिका त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करत आहे आणि जपान थ्रेड म्हणजे दोरे, पेपर आणि अदर युजफुल मटेरियल्स बनवत आहेत बनाना पिलिंग म्हणजेच केळीची जी साली आहे त्यांच्यापासून. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट, पिरियड रिक्वायर्ड फॉर द डिग्रेडेशन ऑफ वेस्ट. आता किती वेळ लागतो कोणत्या मटेरियलला डिग्रेड व्हायला आणि विघटन होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी. फर्स्ट आहे बनाना पिलिंग. इट रिक्वायर्स ओनली 3 to 4 weeks अँड इट फॉर्म्स अ गुड मॅन्युअर. बनाना पिलिंग म्हणजेच केळीची साल जी आहेत ते 3 ते 4 आठवड्यातच डिग्रेड होतात आणि ते खत म्हणून वापरता येतात. क्लोथ बॅग, इट इज रिक्वायर्ड 1 month. रग म्हणजे जे काही उनी बनवलेले असतात त्यातलेच, इट रिक्वायर्स 5 months. वुलन सॉक्स म्हणजेच आपण जे लोकरीपासून बनवलेले जे काही सॉक्स आहेत त्याला 1 वर्ष लागतो साधारण. वूड, इट रिक्वायर 10 to 15 years. लेदर शूज 40 to 50 years, भरपूर दिवस लागतात. टीन कॅन्स म्हणजे टीनपासून बनवलेले जे कॅन्स आहेत ते 50 to 100 years. ॲल्युमिनियम कॅन्स, इट रिक्वायर 200 to 250 years. सर्टन प्लास्टिक बॅग म्हणजे जवळजवळ प्लास्टिक बॅग जे आहेत त्या 10 lakh years. अँड थर्माकॉल, स्टायरोफोम कप, इट रिक्वायर्स इन्फिनिटी ड्युरेशन, दॅट मीन इट डज नॉट डिकम्पोज. ते होतच नाही असं म्हणू शकतो आपण. If the time required for degradation of solid waste generated around us is long, it seriously affects the other environmental factor. म्हणजे असे जे आत्ता सध्या आपण वाजले सगळ्यात बॉटमचे थर्माकॉल, प्लास्टिक बॅग, ॲल्युमिनियम, टीन, हे जे आहेत यांना खूपच वर्ष लागत असेल तर मात्र याचा आपण विचार करायला हवा की याचा एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होऊ शकतो. आणखीन एखादी फिगर दाखवलेली 9.5a below shows a method of storing waste, and 9.5b shows the use of specific dustbin as per the type of waste. Think about how such a eco-friendly
waste management can be achieved by following this method in our homes. आपण घरी वापरू शकतो. इथे पहा रेड आणि ग्रीन कलरचे दाखवलेले आहेत. दॅट मीन्स ॲट होम वी कॅन यूज दिस टाईप ऑफ डस्टबिन, डिफरंट टाईप्स ऑफ डस्टबिन, डिफरंट कलर डस्टबिन, की ज्याच्यामुळे काय होईल की जो ओला कचरा आहे तो एका डस्टबिनमध्ये जाणार आणि जो सुका आहे तो, की त्याच्यातसुद्धा इथे 4 दाखवलेले बीमध्ये पेपर, ग्लास हे रिसायकलेबल आहे, प्लास्टिक, मेटल, पण त्यांना सुद्धा कलर दिलेले आहेत. ब्ल्यू कलर पेपर म्हणजे जास्त हजार्डस नाही आहे, त्रासदायक नाही आहे, सहजसहज डिग्रेडेबल होतो आणि रिसायकल पण करणं सोपं आहे. ग्लास ग्रीन कलरमध्ये दाखवला आहे, तो सुद्धा रिसायकलेबल आहे. नेक्स्ट प्लास्टिक, येलो कलर बकेट दाखवलेले आहे, डस्टबिन, इट इज लिटल बिट सिरियस. आणि मेटल जे आहे ते रेड कलरमध्ये, की ज्याच्यामुळे आर्द्रता इफेक्ट होऊ शकतात म्हणून. नेक्स्ट पॉइंट इज अ डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट. Next point is a disaster management. In that there are 2 questions. Which natural calamities have you experienced and how did they affect the conditions in your surrounding? The natural calamities म्हणजेच नैसर्गिक आपत्ती like earthquake, flood, tsunami or drought, like that. These are called as natural calamities. Similarly, some type of artificial calamities can be happen like accidents, or there is a falling of buildings, bridges. These are the artificial, that means it happened due to a mistake of man or humans. And how did they affect the condition in your surrounding? They affect the whole system, whole ecosystem, as well as it affect the human, that society where it happened. ज्या ठिकाणी हे सगळं घडलंय त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, पैशाचंही होतं, जीवाचंही होतं. सो इट इज व्हेरी डेंजरस. सेकंड वन, हाऊ विल यू मेक अ प्लॅन टू बी सेफ फ्रॉम कॅलॅमिटीज ऑर टू मिनिमाइज द डॅमेज. कशापासून? तर हे जे नॅचरल कॅलॅमिटीज आहे याच्यापासून वाचण्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन करू शकतात. जर रेग्युलरली हॅपन ऑर देर इज अ कंडिशन, सर्टन कंडिशन विच हॅपन रेग्युलरली इन अ सर्टन टाइम ऑफ पिरियड, देन वी हॅव टू मेक अ प्लॅन टू मिनिमाइज अँड टू सेव्ह फ्रॉम दिस. रेग्युलरली जर होतच असेल, लाईक मुंबईसारख्या ठिकाणी कायम पावसाळ्यात त्या ठिकाणी जे काही अंडरग्राऊंड किंवा अंडरग्राऊंड लाईन्स आहेत, वेस्ट मटेरियल ड्रेनेज लाईन्स, ह्या सगळ्या ब्लॉकेज होतात, त्यामुळे पाणी साचतं आणि तिथे घरांमध्ये पाणी जातं. अशा प्रकारचे जर असेल कॅलॅमिटीज तर त्यासाठी प्लॅन बनवू शकतात आणि तिथे घडू शकतात. अचानक एखाद्या वेळेस खूप पाऊस पडणं, खूप जास्त प्रमाणात अर्थक्वेकसारख्या किंवा इतर ज्या गोष्टी होणं हे कधीतरी झालं तर वेगळी गोष्ट आहे, पण जर रेग्युलरली होत असेल तर त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे जर भूकंप कंटिन्युअसली एखाद्या एरियामध्ये होतच असेल तर त्या ठिकाणची घरं त्या पद्धतीने बांधली जातात. जर नदीच्या कडे असलेले घरं असेल, जर कायमस्वरूपीच पावसाळ्यात पूर येत असेल तर तिथे त्या पद्धतीचे प्रिकॉशन ठेवून घरं जी आहे ती थोडीशी लांब बनवणे जाणे किंवा त्या पद्धतीचे प्रिकॉशन ठेवणं. Various natural disasters like thunderbolts, that is lightning, floods, fire, and man-made disaster like accidents, bomb explosion, chemical accident in industries, stamped in mass gathering, riots, etc. occurs around us from time to time. They cause large-scale damage to life and property. नॅचरल आणि मॅनमेड दोन्ही पद्धतीचे डिझास्टरचे एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल दिलेले आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ते सुद्धा. Can you tell what are the type of casualty that are seen to occur in a different types of disaster? Casualty म्हणजे काय तर त्या ठिकाणी होणार जी काही जीवितहानी आहे तर त्याला आपण कॅज्युअलिटी म्हणतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं, म्हणजे भूकंप झाला किंवा एखादी बिल्डिंग कोलॅप्स झाली किंवा एखादा ब्रिज कोलॅप्स झाला, अर्थक्वेक झाली, तर त्या ठिकाणी जे काही नंबर ऑफ ह्युमन बीइंग्स असेल किंवा अदर ॲनिमल्स आहेत ते डेड होत असेल तर त्या पद्धतीच्या त्या कॅज्युअलिटी आपल्याला दिसायला लागतात. फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टिम्स. सगळ्यात अगोदर फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचार आपण काय देऊ शकतो.
See in that the main objective of first aid is prevention of death. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीची डेथ होऊ नये. Preventing deterioration of health and starting the process of rehabilitation. Hence it is important to know about the emergency measures or first aid practice to be followed. So first आहे की ज्या ठिकाणी अशी घटना तिथले कमीत कमी जीवितहानी होणे, म्हणजेच कमीत कमी लोक डेड होणं. सेकंड त्यांचे हेल्थच्या बाबतीत आणि रिहॅबिलिटेशन म्हणजेच त्यांना त्या ठिकाणून विस्थापित करणं आणि ज्या ठिकाणी सेफ आहे अशा ठिकाणी घेऊन जाणं. आणि त्यानंतर त्याच्याबद्दल किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल प्रॅक्टिस दिली जाते किंवा त्याबद्दल नॉलेज दिलं जातं. बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड. So the basic principle of first aid, in that first life and resuscitation, that is resuscitation ABC म्हणजेच काय एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन त्याला म्हटलेलं आहे ABC. So first one, airway. If the victim has difficulty breathing, the head should be held in a backward sloping position or the chin should be raised so that the respiratory passage remains open. म्हणजे काय ते सगळ्यात महत्त्वाचं एअरवे म्हणजे त्याला श्वास घेता येणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचं जे हेड आहे ते थोडंसं वरच्या बाजूला बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशनमध्ये आणि चीन जे आहे म्हणजे जे आपली दाढी आहे ती थोडीशी वरती केलेली ते दाखवलेलं पाहिजे पिक्चरमध्ये. डोकं जे आहे थोडंसं खाली मागे सरकवलेलं आणि तोंड ओपन होईल ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी पॅसेज रिमेन्स होईल किंवा ओपन होणार आपले जे श्वसन नलिका आहे ती. Second one, breathing. If breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth to mouth resuscitation. म्हणजे काय माउथ टू माउथ त्याला रेस्पिरेशन देऊन ब्रीदिंग देऊ शकतो. म्हणजेच माउथने एकाच्या माउथने दुसऱ्याच्या माउथमध्ये एअर ब्लो करणं की ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक जर क्लोज झाला असेल तो ओपन होतो. नेक्स्ट वन, सर्क्युलेशन. If the victim is unconscious, then after giving mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. म्हणजे काय का दोन्ही हात जे आहेत जर माउथ टू माउथ रेस्पिरेशन दोनदा देऊन तरीसुद्धा तो व्यक्ती जर उठत नसेल तर अशा वेळेस त्याच्या छातीवर दोन्ही हाताने जिथे हर्ट आहे त्याच्या थोडंसं खाली पंप करणं, प्रेस करणं. These two actions should be repeated alternate after 15 times. म्हणजे माउथ टू माउथ रेस्पिरेशन देणं नंतर दोन्ही हाताच्या तळव्यांनी छातीवरती हळूहळू दाब देणं की ज्याच्यामुळे त्याचं कार्डिओ जो आहे किंवा हर्ट जे आहे ते पंप करायला लागेल, सर्क्युलेशन स्टार्ट होईल. दिस इज कॉल्ड ॲज कार्डिओ पल्मनरी रेस्क्युसिटेशन, दॅट इज CPR. C कार्डिओ, P पल्मनरी आणि रेस्क्युसिटेशन दॅट इज R. इट हेल्प टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. आणि याच्यामुळे काय होतं सर्क्युलेशन जे आहे ते नॉर्मल पोझिशनला येतं. ABC एअरवे, ब्रीदिंग आणि शेवट आहे C म्हणजेच सर्क्युलेशन. नेक्स्ट, ब्लिडिंग. ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होत असेल तर इफ द victim is injured and bleeding through the wound, then the wound should be covered with an antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes with either thumb or palm. म्हणजेच काय जर एक विक्टीम म्हणजे जो अपघातग्रस्त असेल किंवा पूरग्रस्त असेल किंवा ज्याच्यावरती अशी संकट आलेली त्याला विक्टीम म्हणतात. जर त्याला इंजुरी झालेली असेल तर एक स्वच्छ कपड्याने त्या ठिकाणी जखम आहे ती दाबून धरणं, प्रेस करून ठेवणं 4 ते 5 मिनिट ज्याच्यामुळे ते जखमेतून ब्लडिंग जे आहे ते स्टॉप होणार. जर फ्रॅक्चर झालं तर फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन व्हर्टिब्रे म्हणजे पाठीच्या मणक्यावर वगैरे आघात झाला असेल किंवा फ्रॅक्चर असेल तर इफ एनी बोन इज फ्रॅक्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर पार्ट बी इमोबिलाइज. जर हात पाय वगैरे फ्रॅक्चर झालं असेल, मोडलं असेल तर त्याला हालचाल होणार नाही. इमोबिलाइज म्हणजे हालचाल होणार नाही ही काळजी घेणं. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ एनी अवेलेबल वुडन रोड्स, बटन्स ऑर रूलर्स. म्हणजे हे करण्यासाठी आपण एखादी लाकडी रॉड घेऊ शकतो किंवा एखादा रूलर घेऊ शकतो किंवा या पद्धतीचं.
If there is an impact on the back or vertebral column, the patient should be kept immobilized on the firm stretcher. जर पाठीवर जर आघात झालेला असेल पाठीच्या मणक्यावर, तर त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल न घेता स्ट्रेचरवर झोपून घेऊन जाणं, त्याला उचलून वगैरे घेऊन जाणं चुकीचं आहे. बर्न जर जळ आलं तर, if victim have burn injuries, it is beneficial to hold the injured part under clean and cold flowing water for at least 10 minutes. हे महत्त्वाचं आहे की जर एखादा हातपाय वगैरे भाजला असेल तर अशा वेळेस त्या भागाला जवळजवळ 10 मिनटं थंड पाण्याखाली ठेवावे, जेणेकरून ती इंजुरी, त्यात जी कोल्डनेस आहे ना, थंड पडेल. अजून आहेत इंजुरीत पहा. For injuries like sprain, twisting and contusion, that is the RICE remedy should be applied. RICE म्हणजेच काय? Rest. Allow the victim to sit in a relaxed position. पहिल्या रेस्ट म्हणजे शक्यतो त्याला आराम करू देणं, रिलॅक्स करणं. सेकंड, आईस. अप्लाय अन आईस पॅक टू द इंजर्ड पार्ट. ज्या ठिकाणी जखम झालेले आहे, मुरगळलेलं आहे, अशा ठिकाणी आईस लावणं, बर्फ, ज्याच्यामुळे वेदना कमी होणार. कॉम्प्रेशन. आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट, द इंजर्ड पार्ट शुड बी मसाज जेंटली. ज्या ठिकाणी अशा प्रकारची मुकाजखम किंवा लागलेला असेल तर तिथे हळूहळू मसाज देणं, त्याच्या ठिकाणचे मसल्स रिलॅक्स करणं. आणि इलेव्हेट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन अ राईट्स ऑर इलेव्हेटेड पोझिशन. म्हणजे थोडंसं वरच्या दिशेने ठेवणं की ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होईल, खाली येणार अशा ठिकाणी. काही मेथड्स आहे की एखादा विक्टिम किंवा पेशंट किंवा व्यक्ती असेल त्याला ट्रान्सपोर्ट कसं करणार, म्हणजे घेऊन कसं जाणार. क्रॅडल मेथड. इट इज युजफुल फॉर चिल्ड्रन अँड अंडरवेट विक्टिम. इथे डायग्राम दाखवलेले पहा. क्रॅडल मेथड जे लहान मुलाला उचलण्यासाठी योग्य आहे. क्रॅडल मेथड. कॅरिंग पिगी बॅग, जशी बॅग आपली पाठीवर घेतो त्या पद्धतीने. युजफुल फॉर कॅरिंग पेशंट हू आर अनकॉन्शियस. इथे दाखवलेलं आहे. अनकॉन्शियस असेल तर त्यावेळेस पिगी बॅगसारखं, म्हणजेच दोन्ही बाजूने 2 व्यक्ती धरून नेऊ शकतात. नेक्स्ट, पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड. दिस इज यूज फॉर कॅरिंग अन अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. इथे ओढताना दिसतोय हा व्यक्ती. पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड इथे सुद्धा आहे, लिफ्ट केलेलं, उचललेलं. जर जवळच्या जवळ असेल आणि आग वगैरे लागली अशा वेळेस त्याला आपण ओढू शकतो. ह्युमन क्लच मेथड. If one of the leg is injured, the victim should be supported with minimum load on the other leg. मग एका बाजूने खांद्याचा आधार देऊन, खांद्याने जर पाय वगैरे फ्रॅक्चर असेल तर खांद्याने आधार देऊन त्याला आपण येऊ शकतो. त्याला म्हणतात ह्युमन क्लच मेथड. नेक्स्ट वन, कॅरिंग ऑन द फोर हँड.
So carrying in the 4. Next, carrying on 4-hand chair. This is useful when support is needed for the part below the waist. जर कमरेच्या खाली जर कमरेच्या खाली इथे दाखवलेलं पहा, कमरेच्या खालीचं पार्ट जर प्रॉपरली वर्किंग नसेल, चालता येत नसेल, तर अशा वेळेस दोन व्यक्ती आपले 4 हात या पद्धतीने सिस्टमॅटिकली पकडून त्याच्यावरती बसू शकता. इट इज कॉल्ड एज कॅरिंग ऑन अ 4-hand चेअर. चेअरसारखं तयार करून. नेक्स्ट कॅरिंग ऑन 2-hand चेअर. 2 हाताची तयार करून इथे दाखवलेलं आहे पहा. 2 हाताची खुर्ची बनवल्यासारखं करून त्याच्यावर बसू शकता. युजफुल फॉर दोज पेशंट हू कॅनॉट यूज देअर हँड्स फूट बट कॅन होल्ड देअर बॉडी अपराइट. जे व्यक्ती खांद्यावर हात वगैरे ठेवू शकत नाही, पकडू शकत नाही, पण ते स्वतःची बॉडी वरती पुट करू शकतात, वरती टिकून ठेवू शकतात, त्यांच्यासाठी हे युजफुल आहे. नेक्स्ट वन स्ट्रेचर. आता स्ट्रेचर सगळ्यांनाच माहिती आहे. In an emergency, if a conventional stretcher is not available, then the temporary stretcher can be made using a bamboo's blanket etc. आपण ती टेम्पररी बनवू शकतो. ओके. Other emergency measures. Boats are used by the civil administration to rescue people trapped in a flood areas. As an emergency measure, wooden boats, bamboo floats, air-filled rubber tube from a tire can be used to a advantage. म्हणजे जरी बोट्स वगैरे येत नसेल सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनकडून, तरीसुद्धा आपण लाकडाचे बांबूपासून बनवलेली किंवा बांबू जे आहेत ते फ्लोट होतात त्यांच्यापासून, किंवा जे टायर